सुरुवातीला आताची ब्रेकिंग बातमी। भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संग्राम थोपटे यांच्यावरती सरकारची मेहर नजर आहे। थोपटेंच्या राजगड कारखान्याला खेळत्या भांडवल कर्जाची हमी मिळाली आहे। थोपटेंचा कारखाना हा अनेक दिवसांपासून अडचणीत होता। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जाला हमी देण्याचा निर्णय आता होणार आहे। याच कारखान्यामुळे थोपटेंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। राजू, यामिनी आपण पाहतोय का मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय होणार आहे। राजगड सहकारी साखर कारखाना हा सध्या संग्राम थोपटे यांच्याकडे आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून हा साखर कारखाना जो आहे तो अडचणीमध्ये होता आणि याच साखर कारखान्याला आता मार्जिन मनी लोनची जी हमी जी आहे ते राज्य सरकार देणार आहे आणि तो प्रस्ताव आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की संग्राम थोपटे हे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून त्यांच्या आधीची पिढी सुद्धा काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसचे एकनिष्ठ होते, मात्र अचानकपणे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला गेला होता। त्यामुळे कुठेतरी कारण जे आहे ते सांगितलं जात होतं का संग्राम थोपटे यांचा राजगड जो सहकारी साखर कारखाना आहे तो अडचणीत आहे आणि तो वाचवण्यासाठी संग्राम थोपटे जे आहे ते भाजपमध्ये जात आहे अशा प्रकारची चर्चा जी आहे ती आपल्याला ऐकायला पाहायला मिळत होती आणि त्यानुसार आपण पाहतोय की आज कॅबिनेटला जो आहे तो हा प्रस्ताव आलेला आहे। खरं तर मध्ये आपण पाहिलेलं होतं की राजगडचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं सुद्धा वेतन थकलेलं आहे, त्यांचं सुद्धा वेतन द्यायला पैसे नाही अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या ज्या आहेत ते बाहेर आलेल्या होत्या आणि आता अखेर कुठेतरी संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पहिला दिलासा म्हणता येईल आपल्याला मिळताना पाहायला मिळतो। त्यामुळे त्यांच्या साखर कारखान्याला आता ही हमी दिलेली आहे ती किती कोटीची आहे हे अद्यापर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही। मात्र आता थोड्याच वेळामध्ये मंत्रिमंडळाची बैठक संपेल आणि त्यानंतर या कारखान्याला किती नेमकी राज्य सरकारने हमी दिलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच्या आधी सुद्धा अनेक साखर कारखान्यांना हमी दिली गेलेली होती, मात्र ते भाजपशी संबंधित सगळे नेते होते। आता संग्राम थोपटे हे भाजपमध्ये आलेले आहे आणि त्यांच्या एकमेव कारखान्याला आज जी आहे ती हमी मिळताना पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की ही हमी देत असताना वारंवार विरोधकांनी सुद्धा आरोप केले होते का सत्ताधारी पक्षांच्याच आमदारांना किंवा त्यांच्या साखर कारखान्यांना हमी मिळते, आमच्या मिळत नाही आणि संग्राम थोपटेंनी सुद्धा वारंवार जे आहे ते सरकार दरबारी याचा पाठपुरावा केला होता। मात्र आता भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना हा मोठा दिलासा जो आहे तो मिळताना पाहायला मिळतो। अगदी राजू, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून। आजच अंमलबजावणी